एका बाजूला ठाकरे सेनेने विरोधी पक्षनेते पदावर दावा केलेला तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आलेली आहे। राज्य सरकारच्या 100 दिवसीय कार्यक्रमावर पवारांचे शॅडो कॅबिनेट आता लक्ष ठेवणार आहे। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये पक्ष संघटना वाढीवर चर्चा झालेली आहे। नव्या उमेदीनं कामाला लागा अशा सूचना पवारांनी केल्या असून पवार पक्षाकडनं महाराष्ट्रभर विभागीय प्रभारींची नेमणूक करण्यात आलेली आहे। विभागवार महाराष्ट्र पिंजून काढा आणि 3 महिन्यांमध्ये अहवाल द्या अशा सूचना पवारांनी दिलेल्या आहेत। पवारांकडनं आता सरकारच्या संपूर्ण कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आलेली आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ही जी एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली, यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय जे घेण्यात आले, म्हणजे सरकारचा जो 100 दिवसांचा जो कार्यक्रम आहे, 100 दिवसांचं जे टार्गेट होतं, याचं एक ॲनालिसिस करणारी टास्क टीम आणि याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणारी एका टीमचं खरं तर यामध्ये पूर्ण ठरवण्यात आलं।